हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंगसुद्धा. तर सकाळी सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. गोड अशी थंडी आणि त्याचबरोबर सुंदर अशी सकाळ. तर सकाळी खूप छान वाटतं, फ्रेश असं सकाळचं वातावरण असतं, त्यामुळे आणखीन छान वाटतं. रात्रीची भांडी होती ती थोडीशी घासलेली होती, रात्रीच किचन वाट्यावरती होती ती लावून दिली. आता काही जास्त भांडे वगैरे नसतात, समर्थ गेल्यापासून काही भांडी जास्त पडत नाही. त्यानंतर सगळा किचन थोडासा पुसून घेतला. कसं होतं, भांडे ठेवलेले असतात त्यामुळे किचन पाणी नितळायला तिथंच राहतं. तर असं इकडे छान अशी नवीन दिवसाची छान सुरुवात झालेली आहे. आज आहे 31 डिसेंबर. तर म्हटलं चला, वर्षभर आपण गॅसची पूजा रोजच करतो, तर आज करूया, कारण आज वर्षाचा शेवटचा दिवस. तसं तर आपलं गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्ष चालू होतं, पण आपण काय करतो, 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारी साजरीच करतो दरवेळेस, नाही नाही म्हणतसुद्धा. तर इकडे छान असा सूर्योदय झालेला होता. 7 वाजता मस्त असं आमच्या किचनमधून सूर्योदयाचं दर्शन, नारायणाचं दर्शन होतं. तर चला म्हटलं, सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आतूनच आणि त्याचबरोबर आता गॅसची पूजा करून घेते. इकडे मस्त असं निखाऱ्यावरती गुगळ टाकून आणलं आहे आणि त्याचा वास घरभर असा पसरलेला आहे. घरभर असा सुंदर असा वास येतो आणि त्यामुळे घरात तर आणखीनच पॉझिटिव्ह वाटतं. रात्री सगळा किचन स्वच्छ करून, गॅस वगैरे स्वच्छ करून ठेवलेला असले की सकाळी जास्त काही गडबड होत नाही. आंघोळ केली की पहिलं आपल्याला गॅसची पूजा करायला येते, लगेच चहा ठेवायला येतो. तर असं काहीसं सकाळचं माझं मस्त असं रुटीन असतं आणि ते तुमच्याशी शेअर करायला मला फार आवडतं. आणि तुम्हालासुद्धा बघायला आवडतं का नाही हे कमेंट करून नक्की सांगा, कारण नेहमी तुमच्या कमेंट येत असतात, ताई तुमचं मॉर्निंग रुटीन खूप छान असतं किंवा व्हिडिओ खूप छान असतात सकाळचे. तर असं इकडे छान अशी मस्त गॅसची पूजा करून घेते आणि उद्याची दिवसाची सुरुवात तर खूपच सुंदर असणार आहे सर्वांचीच. आईसाहेबाच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाने आपण व्हिडिओला सुरुवात तर करतोच, त्याचबरोबर आपल्या उद्याच्या दिवसालासुद्धा, उद्याचं येणारा नवीन दिवस 1 जानेवारी असणार आहे आणि त्याचबरोबर दिवसाची सुरुवातसुद्धा खूप सुंदर असणार आहे. असं इकडे छान अशी गॅसची पूजा करून झाली, सगळीकडे गुगळ फिरवून घेत असते आणि त्यानंतर आता ठेवते चहाला. तर काय होतं, सकाळी सकाळी जर आपण म्हणजे मॉर्निंगच्या वेळेला आहे ना अशी पूजा करून घेतली ना, तर किचनमध्ये प्रसन्न वाटतं आणि मग आपल्याला काम करायला हुरूप पण येतो, कंटाळवाणी वाटत नाही, काय नाही. त्यामुळे कधीही रात्री किचन स्वच्छ करून टापटीप असं ठेवायचं. त्यामुळे काय होतं घरामध्ये, म्हणजे सकाळी उठले की आपल्याला सगळं स्वच्छ दिसतं आणि मग आपण जोमाने स्वयंपाकाला लागतो. तर असं इकडे डब्यातली साखर माझी नेहमीच असं होतं बरं का. ज्यावेळेस मी सकाळी चहा करायला जाते त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं होतं की डब्यात साखरच नसते. डब्यात साखर काढली डबा भरून आणि त्यानंतर मस्त असा चहा ठेवला. तर सकाळी सकाळी छान असं गरमागरम चहा पिलं ना की थंडी लगेच निघून जाते. आज तर डोक्यावरून आंघोळ केली होती, त्यामुळे तर आणखीनच गार लागत होतं. तर मी त्या दिवशी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी पितळेचा हंडा आणि तांब्याची टाकी वापरायला काढली. तर तांब्याची टाकी इथं माठ होताना इथं ठेवली, कारण स्वयंपाकाला तिथं खूपच अडचण होत होती. कारण गॅस माझा म्हणजे गॅस ओटा छोटा आहे ना माझा, त्यामुळे. तर पाण्याची टाकी इथं खाली ठेवली आणि पितळेचा हंडा मात्र स्वयंपाकाला सारखं लागतं ना, तर तिथे ठेवला आहे. आता डॉक्टरांनी जास्त करून सांगितलं आहे की वाकायची कामं आणि वजन उचलायची कामं अजिबात करू नका. तर वाकणं तर काही ना काही कारणानं होतं. तसं जर त्यांनी बेल्ट वगैरे दिलेला आहे आता वापरायला, बेल्टनामुळे शक्यतो मी घरामधली बरीच कामं करत असते. इकडे बघू शकता मस्त असा गरमागरम चहा वाफळता झालेला आहे तयार. आता मस्त मी आणि सासूबाई दोघी मिळून चहा घेतो आणि त्यांना कसं फुलपत्रात चहा लागतो, कपामध्ये काही आता कसं त्यांचं वय झालेलं आहे त्यामुळे कपामध्ये त्यांना चहा पिता येत नाही आणि हात पण थरथर कापतो, तर त्यांना असं कम्फर्टेबल वाटतं फुलपात्रात धरायला, त्यामुळे फुलपात्रात त्यांना चहा दिला. आणि त्यांचं बघून मला पण सवय लागली होती फुलपात्राने चहा प्यायची. जर आपण फुलपत्राने चहा पिलो ना तर काय होतं बघा, एक्स्ट्राचा चहा येतो, म्हणजे जास्त चहा पितो आपण. इकडे बघू शकताय आमच्याकडं असं मस्त आज बागेतलं वातावरण तुम्हाला दाखवते. आम्ही चूल पेटवतो ना इथं, तर आता बागेमध्ये आपल्या थोड्याच दिवसामध्ये बागेची आपल्या कायापालट होणार आहे. म्हणजेच आपल्या बागेत म्हणजे जेवढी रिकामी जागा दिसते चुलीपासून ते इकडे सगळी ती जागा आपली व्यवस्थित करून तिथं फरशी टाकून घ्यायची आहे. आणि बघू शकताय तुम्ही गुलाबाला बहर किती आलेला आहे. एवढी जास्त गुलाबं एकाच दिवशी उमलतात, एक दिवशी असं वाटतं ना की तोडूच नाही, झाडाची छान दिसतात झाडावरती. 1-2 ठेवतेच मी नेहमी झाडांवरती. आणि आपले हे जास्वंदीचं झाड आहे ना, हे फक्त मी कुंडीत डोबली होती एक कांड्यानं, तर त्यालासुद्धा छान अशा जास्वंदीची फुलं लागलेली आहेत आता.
म्हणजे कळ्या लागलेल्या आहेत. इकडे चुलीवरती पाणी तापत आहेत. माझी तर आंघोळ झाली होती. सासूबाईंची आंघोळ उशिरा असते, कारण त्यांना आहे ना, मी काय करते असते 10-10:30 आंघोळीला पाणी देते. कारण काय होतं, थंडी वाटायचे दिवस आहेत, वय खूप झालेलं आहे त्यांचं. 80च्या पुढं वय आहे. एका जागेवरच असतात, जास्त करून फिरत नाहीत, काय नाही, एका जागेवर बसतात मस्त उन्हाला बाहेर. त्यानंतर इकडे छान असं मस्त मी घेतलेलं आहे बागेमध्ये पाणी मारायला. कारण बागेमध्ये आता कसं आमच्याकडे सकाळी नळाला पाणी येतं ना, तर मग बागेमध्ये पाणी मारलं की 2-3 दिवसाचं आपलं मस्त काम होऊन जातं. बाग थंड राहते, झाडंसुद्धा छान टवटवीत होतात. त्यामुळे मी काय करते, पाणी आलं की असं मस्त भरपूर असं पाणी सगळ्या झाडांना मारून घेत असते. ते पिवळ्या फुलाचं झाड तोडल्यात खूप सुनं सुनं वाटते आपल्या बागेमध्ये. त्यानंतर जवळपास 8 वाजले असतील, कडक असं ऊन पडलं होतं आणि 8 वाजले असतील जवळपास, म्हणजे अंदाजे चहा नाश्ता सगळं करूच तर. त्यानंतर सडा मारायचा राहिला होता, तो सुद्धा मारून घेतला, कारण दारामध्ये रांगोळी काढायची राहिली होती. आणि काय होतं, ओटा मी जास्त काही ओला करत नाही, सासूबाई बसतात ना इथं उन्हाला, त्यामुळे तर थोडं थोडं पाणी टाकून पुसूनच घेत असते. तर ओटा वगैरे पुसायचा होता, मला पुसायचा राहिला होता. पाणी थोडंसं मारलं आणि ओटासुद्धा असा ह्या अर्ध्या पोछ्याने आहे ना पुसून घेतला. ह्या पोछ्याचा वरचा दांडा तुटला आहे, त्यामुळे मी असंचही करते. आणि शक्यतो जास्त वाकायचं नाही, बेल्ट वगैरे दिला आहे डॉक्टरांनी. तर पण तरी पण घरातली अशी बरीचशी कामं अशी असतात की ती वाकूनच करावी लागतात. आता बाई लावायचं एवढं सोपं नाही आपल्याला, आणि बायकांची कामं पण आपल्याला बाहेरच्या पटत नाहीत. घर पुसायला काय मला येतं, उभा राहून तो पोछा असतो. पण हे दार वगैरे, दार झाडायचं, घर झाडायचं हे थोडंफार वाकूनच होतं. असं म्हटलं हळूहळू करायचं. ज्या कामाला आता मला 12 वाजत होते ना सकाळी, आता त्याच कामाला मला 1:30-2 वाजतात. त्यानंतर सगळं ओलंच होता ओटा. म्हणलं तुळशीची पूजा वगैरे करून घ्यावी. नंतर बरंचसं ऊनच येतं आणि मग तुळशीची पूजा राहून जाते. सकाळी सकाळी प्रसन्न असं वातावरणात तुळशीची पूजा करून घेतली ना की बरं पडतं. इकडे तुळस वगैरे सगळी आज धुवून घेतली होती पाणी मारताना. खरं तर मोटर लावून पाणी मारलं असतं, पण दारामध्ये जास्त ओलं आणि जास्त वेळ राहील ना मग गारवा सुटतो, त्यामुळे दारामध्ये काही जास्त पाणी मारलं नाही. थोडंसं नॉर्मल पाणी मारलं, दारामध्ये सडा मारून घेतला आणि पुसून घेतला ओटा. तुळशीची पूजा करून घेतली. त्यानंतर छान अशी रांगोळी वगैरे काढायची होती, पण थोडंसं ओलं होतं, त्यामुळे थोडंसं म्हटलं थांबावं. तोपर्यंत मी आपल्या स्वामींची पूजा करून घेतली. स्वामींची पूजा आज ह्यांनी केली नव्हती, कारण आज ह्यांना लवकर जायचं होतं आणि उठायला जरा उशीर झाला होता. त्यामुळे हे घाई गडबडीमध्ये मला सांगून गेले, तू स्वामींची आज पूजा कर. तर असं होतं कधी कधी, ज्या दिवशी ते करत नाहीत त्या दिवशी मी करत असते. आणि रोज मात्र त्यांच्याकडे ह्या हॉलमधल्या स्वामींची पूजा असते आणि देवघरातल्या देवांची पूजा माझ्याकडे असते, देवपूजा. पण छान वाटतं बघा, स्वामींची पूजा केल्यावर अगदी मन प्रसन्न होऊन जातं आणि खूप काही असं मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी असते ना, ती येते. स्वामींची पूजा केली आणि फुलं व्हायची होती मग स्वामींना, आणि देवघरातल्या देवांची पण पूजा करून फुलं व्हायची होती देवांना पण. चला म्हटलं फुलं तोडूया आपल्या बागेमध्ये. आता छान असं बागेला पाणी देऊन घेतलं होतं मी, भरपूर अशी फुलं लागलेली आहेत ती सुद्धा तोडून घेऊया. आणि इतकी सुंदर अशी ही कळी आलेली होती ना गुलाबाची, तिला पाहतच राहावं असं वाटत होतं. आणि मी कळी तर कधी तोडत नाही, कारण त्याला मस्त असं उमलू देते, आणि उमलल्यानंतर सुद्धा अशी तोडायची इच्छा होत नाही, इतकी सुंदर सुंदर फुलं असतात ना. तर आज काय झालं होतं, फुलं काही तुटत नव्हती आणि माझी कात्री आणायची राहून गेली. इकडं ह्या फुलाला तोडण्याच्या नादात दुसऱ्या फुलाच्या पाकळ्या गळून पडायला लागल्या होत्या. कारण बऱ्याच वेळा असं होतं की एक अर्धं फुलं आहे ना गुलाबाच्या फुलाचं असं होतं, 2 दिवस उमललं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी जर आपण नाही तोडलं तर ते फुलं आहे ना त्याच्या पाकळ्या जागेवरती गळून पडतात. तसं इकडे नागवेलीचा वेलसुद्धा आपला मस्त अशा खिडकीच्या वरती चाललेला आहे आणि भरपूर अशी फुलं तोडली. आणि कसं हे त्या पिवळ्या फुलाचं जे सूर्यफुलाचं जे झाड होतं ना ते खूप मोठं आहे. आणखीनसुद्धा मला जेवढं तोडता येईल तेवढं तोडलं मी, म्हणजे कट केलं. पण आणखीनसुद्धा भरपूर अशी त्याला फुलं आहेत वरती शेंड्याला, आणि झाड पण खूप मोठं आहे. त्याचं कसं झालं होतं, तोडायचं तर होतं मला ते, पण मला ते तोडता आलं नाही. जेवढं तोडता आलं तेवढं तोडलं. त्या झाडांमुळे बाकीची झाडं उबदारी येत नव्हती, त्यामुळे ते तोडावं लागलं. इकडे बघू शकताय छान अशी बागेतली फुलं घेऊन आले आणि त्यानंतर स्वामींना पण छान फुलं वाहून घेतली. आणि स्वामींना फुलं वाहिली आणि पूजा करून घेतली ना, तुम्हाला स्वामींचं दर्शन देते. किती छान वाटतंय बघा. तुम्हीसुद्धा म्हणाल हो ताई खूप प्रसन्न वाटतं स्वामींकडं पाहिलं की. खरंच खूप साऱ्या इच्छा
2025 तर खूप छान गेलं स्वामी समर्थ महाराजांच्या आईसाहेबांच्या आशीर्वादाने. असंच येणारं वर्षसुद्धा खूप छान जावं आणि तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा, माझ्या सगळ्या मनातली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच आज आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि ह्या वर्षी हे वर्ष खूप सुंदर गेलं बरं का. आता बऱ्याच जणाला कसं गेलं काय गेलं, पण मला तर खूप सुंदर गेलं. इकडे बघू शकता आपल्या स्वामींचं दर्शन देते तुम्हाला जवळनं. आणि कशी स्वामींची आज मी पूजा केली हे कमेंट करून सांगा बरं का. तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट पाहत असते. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर दारामधलं सगळं स्वच्छ असं पुसलं होतं ना मगा, तर ते वाळलं होतं. त्यानंतर छान अशी घेतली पूजा करायला. आज काय हळदीचं लेपन केलेलं नाही, उद्या करेन, कारण उद्या शुक्रवार आहे, नवीन वर्षसुद्धा उद्या चालू होणार आहे. तर उद्या करूया म्हटलं छान हळदीचं लेपन, आज काय नाही केलेलं. त्यानंतर इकडे तुम्हाला सगळ्यांना आवडणारी पावलं जी आहेत ना ती काढून घेतली. खूप सुंदर अशी छोटी छोटी पावलं काढली आणि ती फार तुम्हाला पाहायला आवडतात, म्हणून रोज तर मी माझ्या उमऱ्यावरती काढतच असते, पण तुमच्याशी शेअर मात्र कधीतरच करायचं होतं रांगोळीमधली पावलं. तर इकडे छान रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर मस्त असं हे करून घेतलं, गुगळ फिरून घेतली. त्यानंतर बाहेरच्या साईडला पण रांगोळी काढली, पण ती रांगोळी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आणि इकडे साईडला गोपद्म काढून घेतले आणि ही सुंदर अशी रांगोळी. तर ही रांगोळी कशी काढलेली आहे ना, तर ती तुम्हाला मिनी ब्लॉग पाहावं लागेल, मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर गुगळ सगळीकडे फिरवून घेऊन छान वाटतं, त्यामुळे मी नेहमीच अशी रांगोळी काढल्यानंतर गुगळ सगळीकडे फिरवते, घरामध्ये फिरवते, त्यामुळे पॉझिटिव्ह वाटतं. तर इकडे बघू शकता आपलं दार मस्त असं छान रांगोळी काढली की खूपच छान दिसतं. देवपूजा वगैरे करून घेतली आणि सगळी फुलं वगैरे वाहिली. त्यानंतर छान वाटतं. कसं फुलं वाहिल्याशिवाय देवपूजा केल्यासारखीच वाटत नाही, अपूर्ण वाटते देवपूजा. तर त्यामुळे फुलं असली की देवपूजेनं कसं गजबज होतं. एखाद्या दिवशी जर आपली फुलं व्हायची राहिली ना तर देवपूजा केल्यासारखीच वाटत नाही मला. तर देवपूजा वगैरे करून घेतली, गुगळ लावला आणि सगळीकडं मस्त असं गुगळ फिरवून देवांची आरती केली. आणि त्यानंतर आपले श्लोक जे असतात ते म्हणत असते नेहमी. आणि इकडे तुम्हाला जवळनं दाखवते आपली पूजा झालेली कशी. तर गुलाबाची फुलं स्वामींना वाहिली बरीच, इकडे आईसाहेबांना वाहिली, स्वामींना, आईसाहेबांना, गणपती बाप्पाला वाहिली आणि त्यानंतर झालेली आहे माझी अशी देवपूजा. तर आजची ह्या वर्षातली शेवटची देवपूजा. आता उद्यापासून नवा दिवस, नवी पहाट आणि नवे विचार आणि सगळं सकारात्मक विचार करायचे ताईंनो. सकारात्मक विचार केला दिवसाची सुरुवात. उद्यापासून विचार करायचा की माझं सगळं चांगलंच होणार आहे. उठल्यापासून तोच विचार करायचा, माझं सगळं चांगलंच होणार आहे, मी छानच राहणार आहे, मी आनंदी राहणार आहे, असा संकल्प करायचा. देवाची पूजा करायची, देवापुढे प्रार्थना करायची की देवा माझं सगळं चांगलंच होऊ दे. असं जर विचार केला ना तर आपलं वर्ष खूप चांगलं जाईल, छानच जाईल. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार केलेले ना सगळं चांगलंच होतं. आता बघा माझे गोळ्या औषधं जे काय आहेत ना ते सगळे ह्या डब्यामध्ये भरून ठेवले. म्हटलं आपल्याला सकाळ संध्याकाळ आता 2-3 टाईम गोळ्या आहेत ना तर त्या खाव्या लागतात. आणि आता कसं बेल्ट लावून काम करायला लागले ना तर की थोडंसं अवघडल्यासारखं होतं. पण बेल्ट लावलेल्याचा एक फायदा होतो की बेल्ट लावलं ना जरी आपण वाकून काम केलं तर जास्त ताण पडत नाही. त्यामुळे मी आता बेल्ट डॉक्टरांनी जसं सांगितलं ना लावायला तसं बेल्ट लावते. साडीमध्ये काय वाटत नाही, पण गाऊनवरनं बेल्ट चांगला दिसत नाही. पण असो, आपल्याला जो त्रास आहे आता तो सहन करावा लागेल. तर MRI काढल्यानंतर रिपोर्टमध्ये काय आलं हे तुम्हाला सांगायचंच राहिलं. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की 4था आणि 5वा जो मणका असतो ना आपला, तर त्याच्या गाद्या निसटलेल्या आहेत. आता त्या गाद्या निसटल्यानंतर आपण वजन बांधूनसुद्धा गाद्या जागेवर आणू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या तरी गोळ्या औषधं दिलेले आहेत भरपूर. आणि पूर्ण पाय दुखत होता ना माझा, एक पाय जो दुखत होता ना तर तो त्याच्यामुळेच दुखत होता. मला असं वाटायचं की पायाचाच काय प्रॉब्लेम झाला आहे का काय. पण आता 2 दिवस झालं ना गोळ्या खाल्ल्या, 2 दिवस मी सध्या आरामच केला. सुरुवातीला गोळ्या दवाखान्यातनं आल्यानंतर व्हिडिओलासुद्धा सुट्टी घेतली आणि मस्त असा आराम करून 2 दिवसानंतर परत टवटवीत झाले आणि दुखायचं पूर्ण बंद झालं माझं. दुखणं जे आपलं दुखत असतं ना तर त्यावेळेस आपलं कशातच मन लागत नसतं. मला तसंच होत होतं. पूर्ण माझं दुखायचं बंद झालं. त्याच वेळेस मी व्हिडिओ पण करायला घेतले आणि घरातली कामं तर काही आपल्याला चुकत नाहीत, पण हळूहळू चाललं होतं. पण कालपासून मला थोडंसं बरं वाटायला लागलं. चला म्हटलं आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया.
आणि मग व्हिडिओला पण सुरुवात केली आणि घरातली कामं तर माझं चालूच होती. पण मी बराचसा आराम केला 2 दिवसामध्ये. म्हटलं आपलं दुखतं आहे ना तर पूर्ण थोडंसं बरं झालं की बरं वाटेल. इकडे बघू शकता घर सगळं आवरल्यानंतर किती छान दिसतंय बघा. आणि आमच्या नवऱ्याला तर असं झालं आहे बायकोसाठी काय करावं आणि काय नको. त्यांना असं दुखणारी बायको त्यांना असं अजिबात आवडत नाही. त्यांना नेहमी हसत धावत पळत काम करणारी बायको त्यांनी पाहिलेली आहे. त्यांना अशी मुरगळून पडलेली बायको अजिबात आवडत नाही. आणि झालं आहे असं की त्यांना असं वाटतं की हिच्यासाठी काय करावं आणि काय नको जेणेकरून हिचं दुखणं थांबल. घरामध्ये भरपूर असा गारवा आहे. तर बघा हे आज बाजार होता. तर हे जे सतरंजी दिसते ना टाकलेली मी, तर ती आणली आत्ता एवढ्यात त्यांनीच टाकून दिली. मला म्हणले दिवसभर इथंच बसत जा, ह्याच्यावरच बसत जा. त्यांना काय माहिती मी दिवसभर बेडवरच बसते, मी काय खाली उतरत नाही. पण त्यांना असं वाटतं की पायाला गार लागले की त्यामुळे ही टाकूनच ठेवत जा दिवसभर आणि उठणं बसणं फिरत जा ह्याच्यावरच. पण कसं असतं आपलं उठणं बसणं किंवा आपलं फिरणं एका जागी नसतं ना, तर त्यांना कोण सांगणार. तर त्यांना असं वाटत होतं त्यामुळे त्यांनी हे पण आणलं आणि ह्याला ऊब भरपूर आहे त्याच्यामुळे आणलं आहे खरं तर. आणि आज आठवडी बाजार होता ना तर भाजीपाला पण घेऊन आले आणि तिथे हे बसलेले लोक दिसले त्यांच्याकडून हे पण आणलं. आता हे आणलेलं आहे त्यांनी 500 रुपयाला. महाग आणलं आहे का स्वस्त आणलं आहे मला पण काही माहिती नाही. पण ते म्हणले त्याच्यापेक्षा कमी काही तो माणूस करत नव्हता. तर असं म्हटलं कसं असतं ते पण एवढे उन्हातानाचं बसलेले असतात, त्यांना पण 4 पैसे मिळायला पाहिजे. आपण कष्ट करतोय कमवतोय तसं ते पण कष्टच करतात आणि कमवतात. तर असं 4 पैसे त्यांना पण मिळाले पाहिजे. त्यामुळे लय पण असं जास्त असे लोक बसतात ना तर त्यांच्यापाशी जास्त घासगीस करायची नसते. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे घ्यायचं. तर असं इकडे भाजीपाला सगळा काढून घेते. आणि आमच्यात दर बुधवारी आहे ना बघा मला लहानपणाची खूप आठवण येते. आमच्याकडं बाजार असायचा आणि माझे वडील पण असे शेव चिरमुरे असं काहीच बाजारातनं खायला आणायचे. आणि तशी ह्यांना पण सवय आहे. ह्यांना पण सांगायची गरज नाही. माझं लग्न झालं तेव्हा मी एकदाच सांगितलं होतं त्यांना की आमचे भाऊ पण असेच खायला घेऊन यायचे बाजारच्या दिवशी. तर हे तेव्हापासून जेव्हा जेव्हा असं आठवडी बाजारला जातात तेव्हा असं शेव चिरमुरे वगैरे घेऊन येतात माझ्यासाठी खायला. आणि समर्थला पण खूप आवडतात. समर्थ तर नसतो आता इथं, पण तो सुट्टीला आला की तो पण खातो. पण खूप दर बुधवारी हे शेव चिरमुरे आहेत ना बाजारातले ते आमच्या घरी आवर्जून असतात. आणि कसं म्हणतात ना बघा खरंच म्हणून तर ना नवरा हौशी असला पाहिजे. प्रत्येक बायकोचा हट्ट पूर्ण करणारा असो. आणि कसं असतं बघा वाईट परिस्थिती असो चांगली परिस्थिती असो नवऱ्याची साथ देणारी बायको असली पाहिजे. म्हणजे चांगल्या परिस्थितीत पण आणि वाईट परिस्थितीत खंबीरपणे साथ देणारी बायको असेल ना तर नवरा तिचं सगळे हट्ट पूर्ण करतो. आणि खरंच आमच्या दोघांचं तसं पहिल्यापासूनच हे आहे. त्यामुळे त्यांना माझ्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा ते खूप माझ्याकडं लक्ष देऊन हे करतात. आजारी आहे तर किती काळजी घेतात. आणि आजारी म्हणजे काही जास्त आजारी म्हणजे हे फक्त थंडी गारठ्यामुळे दुखणं आहे त्याच्यामुळे तरीसुद्धा खूप काळजी घेतात. त्यांना असं वाटतं की काय बी व्हावं आणि हिचं दुखायचं राहावं असं नेहमी वाटतं. कारण त्यांना आहे ना अशी मी म्हणजे कधी त्यांनी तसं मला जास्त करून अशी पाहिलेलीच नाही की मी अशी आजारी आहे थकलेली आहे थकल्यासारखा चेहरा आहे असं कधीच त्यांनी पाहिलेलं नाही. नेहमी माझ्या चेहऱ्यावरती टवटवी असते, पॉझिटिव्हपणा असतो, नेहमी प्रसन्न चेहरा असतो. त्यामुळे असं मध्ये 2-3 दिवस खूपच मी तणावामध्ये होते, माझं दुखत होतं ना तर त्यांना असं वाटायला लागलं की हिचं खूप दुखतं आहे, काही करावं आणि हिचं दुखणं थांबावं असं वाटायला लागलं. दवाखान्यात नेलं, दवाखान्याला भरपूर असा खर्च पण केला. पण जे दुखायचं आहे ते हळूहळू आता कमी येईल. पण पाय पूर्ण दुखायचा थांबला बरं का. माझा मणका थोडा दुखतोय पण पाय पूर्ण दुखायचा थांबला. पण डॉक्टर म्हणाले आहेत आता गाद्या सटकलेल्या आहेत त्यामुळे वजन बांधलं की कमी होईलच. तर बघू शकता एवढा हा आठवडी बाजार आणलेला आहे. तर आता बऱ्यापैकी थंडीची गारठ्याचं जसं चालू झालं आहे ना तसं आठवडी बाजारातल्या भाज्या स्वस्त झालेल्या आहेत. चला तर मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.